ब्राईडचा चुडा भरून झालेला आहे. सो आमची साळव्यांची पोरगी जाणार आहे रोड्यांच्या घरी, राईट? आता मी एका व्यक्तीला आवडली त्यामुळे आज ही मेहंदी काढायला दिवस आला. आजकालची मुलं काही पण करतात, टाळं करतात. तर आता माझी मावशीची एंगेजमेंट आहे इन 2 days. आज तिची मेहंदी आहे. तर दिस इज अवर ब्राईड टू बी. तिची मेहंदी चालू आहे आता. तिने बंटी काकाने ड्रॉ केलेला आहे. सो ब्राईड टू बी, हाउ आर यू फीलिंग व्हेरी नर्वस और एंड एक्साइटेड. ओके, एक्साइटमेंट तो होनी चाहिए और धक धक भी हो रहा है. 2 days to go. दगदग ही हो रहा है उसको. हर एक वीडियो में दगदग ही होता है. तिला आता चुडा फायनली भरणार आहे. फायनली ती परवाच मला फोनवर बोलत होती की मला काय फिलिंग येत नाही, आणि आज तिला कुठून कुठून सगळ्याच ह्याच्यामध्ये फिलिंग येत आहे, प्रत्येक गोष्टीत. भरलेला हात. ओ माय गॉड. बरोबर आहे. भरपूर बघू, मस्त वाटतं. आमची ब्राईडला जरा इमोशनल झाली बघा. डोळ्यातलं पाणी तुम्ही बघू शकता. पहिल्यांदा इमोशनल झाले नाही माझ्या लग्नानंतर. माझ्या लग्नात तर सगळेच इमोशनल. अगं बाई, अगं बाई. दातच दिसतात तिथे फक्त. फायनली आमच्या ब्राईडचा चुडा भरून झालेला आहे, आणि तिचं इमोशनल होऊन रडून सुद्धा झालेलं आहे. आणि ही बघा तिची हॅपी स्माइल. तुला कसं वाटतंय? समजत नाही काय, केवढी छोटीशी वाटते का तू? हे बघा गाईज, हे बघा टीव्ही मध्ये बघा, छोटीशी वाटते ती. छोटीशी नवरी बाई आमची. छोट्या नवरीच्या लग्न. इधर आओ, इधर आओ, इधर आओ. गाईज आमची ब्राईड तिच्या इनलॉजला अपडेट देत आहे. काय काकीला घे कॉल वरती. अरे मग व्हिडिओ काढले नाही, बोलवलंच नाही. वा 10 वर्षात मागे. किती वर्ष ना.
हाताला नेलेच बांगडी हा. एकदा भरले तिच्या बाईनं हात सोडला आणि कानापुरात तशी सुन्या म्हटली बांगड्या बांधल्या जाऊन तसं नाही आता धावत घातलाय ना मस्त मस्त वाटतं. वाटतं हा. मस्त वाटतं चालतं जातो हाताची बाईनं चालतं अरे बाई माझ्या पोर पडलं माझं पोर पडला. अरे बाबा कुठे गेलो तू बघितलं का बांगड्या हा आली दाखवायला. मी असं असं करते. एवढं लक्षात नाही येत ना. हा. आता कशी आजी माझी शोभती ना माझी लाडाची ग. हे 5 फोटो एवढी कागदाची घेते हा चालेल कर. काय म्हणजे फ्रेम हा. आणि दारा तुझ्या ठेव एक हा 3 निघतात का त्या हा 3 मिनिट. मग तुमची काय एक ठेव हा. एक खानापुरात हा आणि एक सोनीला हा ठीक आहे चालेल. ओव्हर एक्साइटेड. आजी तो पण तेच करायला बघतोय. तो काय खालून लड्डू ट्राय करायचंय उडी मार. Guys, look who's here. काका टू बी काकाच आहे. अरे तुमच्या नवरीला भेटला की नाही? द्या हो द्या. कशी आहे तू आहे तो अरे मग काय वेगळं अरे रिॲक्शन तर दे. नाही जीव हा हिचं मेड नवऱ्याला एकटं ठेवलं ना. असं कसं ठेवून येणार? हे क्या था? इट्स ओके इट्स ओके इट्स ओके. लाडकी लिहिलंय. बंटीची लाट बंटीच्या नावाची दुर्वेश लिहायला पाहिजे का? असू दे ना. आपण हॅशटॅग मध्ये पण बंटीची चम्मूच लिहिलंय. मी नाही लिहिलंय. बट हिने लिहिलं जिचं हाय तिने लिहिलंय ना. आवडली का तुला? मस्त आहे. तू पण The next day. So guys, we have our couple. We have our cute couple. अरे So guys, आमच्याकडे आमचं क्यूट एंगेजमेंट वाला कपल आहे. आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ कारण की थोडेच तास बाकी आहेत त्यांच्या एंगेजमेंटसाठी. घर पे जाने का टाइम हुआ है. सो जरा आम्हाला ए तू जा. गेट लॉस्ट फ्रॉम द नो. तुम्ही कपल कपल बाद में सहकार्य वाले. सो गाईज ही आमची ब्राईड आहे रोशनी साळवी. हा आमचा ग्रूम टू बी आहे दुर्वेश रोडे. ओके सो आमची साळव्यांची पोरगी जाणार आहे रोड्यांच्या घरी. राईट. सो कसं वाटतंय तुम्हाला? उद्या तुमची एंगेजमेंट आहे. अरे यार नो नो काय सगळं लाव. तू बोल बोल कसं वाटतंय तुला? नाही 2 शब्द नाही. इकडे बघून बोल. हाऊ आर यू फिलिंग की उद्या तुझी एंगेजमेंट आहे? फायनली यू आर गेटिंग एंगेज्ड. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. विथ आवर मावशी. त्याला खूप बरं वाटतंय. तो आतून एक्सप्रेस नाही करू शकत वाटतंय. बट आत्मा तो खूप खुश आहे. एंगेजमेंट आहे. फायनल तो दिवस आलाय.
तो चेहऱ्यावर असं एकदम नॉर्मल फिलिंग आहे त्याची. माणूस ठेवलाय. इनर फिलिंग साठी माणूस ठेवलाय. ऑन टॉप. सो भाई को भाई समझ सकता है, इसलिए मी बोललो त्याकडून 2 शब्द. ओ माय गॉड. बाकीच्या मावशीला विचारा आमच्या. तुम्हाला आवडलं का की ह्यांच्याकडून ते बोलले ते? तुम्हाला नाही, मग तुम्हीच बोला आता. जे तो बोलला ते तुम्ही बोला. जे तुम्ही बोला. उत्तर दिलं ना. कॉम्बिनेट करणार नो. नो. तुम्हाला कसं वाटतंय माईक? मी पण रेकॉर्ड करतो ना. बोला. हा माईक. वी हॅव अवर माईक. हा माहित वाटेल. हा माईक. बोला बोला. कसं वाटतंय तुम्हाला? सध्या खूप सर्दी वाटते. ओके. स्टार्टच घाण केलेली आहे. ठीक आहे, बट समजून घेतो. थांबा जरा 2 मिनिटं. अरे ओके ओके ओके. खरंच रेकॉर्डिंग मोबाईल. तो इंटरव्ह्यू टाकणार आहे ना दुसरीकडे. तो व्हॉइस बनवतो. लग्नात हे करायचंय का? त्याला असेल, त्याला मेमरीसाठी हवंय. तू बोल. अँगल बरोबर वाटत. अरे हो, छान दिसते. परत एकदा विचारते. उभे आहेत तर त्यांना आतमध्ये पाठवलं तर इंटरव्ह्यू द्यायला. अरे मग काय झालं? बट ब्लॉग मध्ये तर बघणारच ना. मध्ये बघू दे. ही विल बी सरप्राईज. बट समोरासमोर जरा मला बोलायला जरा कठीण जात आहे. बट काका ऐकतच नाहीये, कारण की ते काम करतायत. तुम्ही बघू शकता आमच्या ब्राईडची मेहंदी एवढी रंगलेली आहे. खूप प्रेम आहे काकांचं आमच्या. त्यांचं खूप प्रेम आहे त्यांचं. पप्पा लव यू. लव यू टू बोल. लव यू टू बोल लवकर. ओ माय गॉड. ये कट कर दो. स्टार्टिंग मी संकल्पापासून केली ढोल वाजवायला आणि काही कारणास मी शिवब्रह्मांडामध्ये गेली आणि शिवब्रह्मांडामध्ये जाताच मी एका व्यक्तीला आवडली आणि खूप आवडली. त्यामुळे आज ही मेहंदी काढायचा दिवस आला, संधी भेटली आणि त्याच्यामुळे मी इथे ढोल वाजवताना दुर्वेश काढलाय आणि ढोल वाजवताना रोशनी काढली. ओ सो क्यूट. आणि आमची फर्स्ट डेट होती मूवी डेट. मूवी. सो इथे मी ॲनिमल असं थिएटर टाईप काढलंय पण ते आता दिसणार नाही बिकॉज ऑफ चुडा. आणि नंतर ह्याने मला प्रपोज केलं होतं. आम्ही मालवणला गेलो होतो तेव्हा एक्सेप्टेड झालेलं. सो त्यामुळे ही डिझाईन काढली आहे. आणि त्याचमुळे मालवण ट्रिपमुळेच आमचा एक हॅशटॅग झालाय बंटीची छम्मू. सो क्यूट. आणि पाठीमागे पार्टीची रिलेशनशिपची डेट स्टार्ट डेट 27/12/2023. येस. आणि हे ते रिंग इनिशियल. ऑफ रिंग. हे आमचं मस्तपैकी नेल आर्ट केलेलं आहे अक्षदा कुंदर. बिचारीने रात्री 5 वाजेपर्यंत बसून हे केलेलं आहे आणि किती क्यूट वाटतंय ना. इथे या दोघांचं स्टार्टिंग लेटर्स आहेत R&D आणि इथे रिंग बिकॉज इट्स अ रिंग सेरेमनी. बिकॉज इट्स अ रिंग फिंगर. या. आणि रिंग फिंगरच्या इथेच तिने असं ड्रॉ केलंय जे खूप क्यूट वाटतंय. झोपून जा. आमच्या ग्रूमला आतापासूनच झोप आलेली आहे. हा ना. घरी जाऊन झोप. त्याला विचारायला स्वतःलाच काम आहे. सारे काम मैं ही करूं. अरे चष्मा डोळ्यांना लावायचा असतो, डोळ्याच्या वरती नाही. आम्ही आमचं तोंड हिरवं केलं त्यामुळे आम्ही आमच्या भावंडांचं तोंड आजकालची मुलं काही पण करतात. काळं करतोय का? वेट अ मिनिट. ह्याच्यासाठी वेट कर. आता हा पण तेच करणार. स्वतः पण काळं करणार आहे. थांब जरा. मुलं स्किन केअर करत नाही. लाव तू. तुला लावलं लाव. कोण काय गाईस कोण काय बोललेलं आजकालची तेच तर. हे बघा हा आजकाल कोण बोललं रे त्याला माझ्याकडे घेऊन या. कोण बोललं? ओ केस एकदा फ्लिप
कर कर आहा ऑलरेडी गोर आहे अजून किती दिसणार पण नाही गायब होशील इनविजिबल होशील